उत्तर पश्चिम लोकसभेतील झोपडपट्टीधारकांसाठी एक विशेष सभा आयोजित केलेली आहे, ज्यामध्ये एसआरएचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। झोपडपट्टीधारकांचे पात्रतेसाठी कागदपत्रे संकलन शिबिर यामध्ये आपण बघू शकतो की जे 2018 मध्ये पात्रता घोषित करायची आहे, त्याच माध्यमातून या ठिकाणी एक सभा आयोजित केली आहे। तुम्ही हायकोर्टची ऑर्डर द्यावेला बरोबर आहे, परंतु याची कारवाई केलेली चुकीची आहे। किंवा कोणी खरेदी विक्री केलेली असते तर यावेळेला काही लोक असे राहून जातात, अडून जातात। अशा लोकांसाठी त्यांना त्यांचं हक्काचं घर काही लोक राहतात पण नावावर नाही, कोणाकडनं विकत घेतलेला आहे तो आणखी काहीतरी करत असतो। यासाठी शासनाने एक बिहार काढला होता 1 ऑक्टोबर 2024 रोजी। त्याच्या अनुषंगाने खरेदी विक्री करणारा झोपडपट्टी करता एक योजनेची अभय योजना केली आहे किंवा परिशिष्ट 2 मध्ये नावं नाही त्यांच्यासाठी हा बिहार काढलेला आहे। मी अतुल जैन आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या उत्तर पश्चिम लोकसभेतील झोपडपट्टीधारकांसाठी एक विशेष सभा आयोजित केलेली आहे, ज्यामध्ये एसआरएचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। झोपडपट्टीधारकांचे पात्रतेसाठी कागदपत्रे संकलन शिबिर यामध्ये आपण बघू शकतो की जे 2018 मध्ये पात्रता घोषित करायची आहे, त्याच माध्यमातून या ठिकाणी एक सभा आयोजित केली आहे। एक अभय योजना म्हणून या योजनेचं नाव दिलं आलेलं आहे आणि लोकांना कसा या एसआरएच्या बाबतीमध्ये पात्रतेचा फायदा होईल यासाठी खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्या वतीनं आपल्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये या ठिकाणी हे सर्व एसआरएचे अधिकारी आहेत, या ठिकाणी पात्रतेबाबत लोकांना माहिती देणार आहेत आणि ज्या पद्धतीने 2011 पर्यंतच्या ज्या झोपड्या पात्र झाल्या पाहिजे त्याच पद्धतीने या ठिकाणी कशा पद्धतीने पुरावे हे एसआरए मध्ये सादर करावे यासाठी या ठिकाणी ही सभा बोलवण्यात आलेली आहे। आणि आज आपण बघू शकता की अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खासदार रवींद्र वायकर साहेब यांनी ही सभा बोलवली, जेणेकरून विभागाच्या लोकांना चांगला फायदा व्हावा आणि एसआरए मध्ये जे पात्रता आहे ती सहजपणे ती पात्रता सिद्ध करण्यात यावी यासाठीची योजना अभय योजना म्हणून या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि सर्व अधिकारी याबाबत माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत। आता थोड्याच वेळात या ठिकाणी खासदार रवींद्र वायकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते। सक्षम प्राधिकारी 4, 5 आणि 6 याचे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये सक्षम प्राधिकारी 4 यामध्ये प्रामुख्याने मजाज, मरोळ, परतापूर, गवरोली, मोगरा, ओंडेविटा, बुद्धवडी आणि बापनाला म्हणजे अंधेरीमध्ये सगळे गावे या ठिकाणी येतात। सक्षम प्राधिकारी 5 मध्ये बालाड आणि कोराचा भाग आहे आणि सक्षम प्राधिकारी 6 मध्ये गोरेगाव, पहाडी गोरेगाव, तेमुजी हा आपला मतदारसंघाचा सर्व असा भाग आहे। अशा तिन्ही सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या शिबिराला सरांनी आवर्जून वेळ देऊन उपस्थित राहिले सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बहुसंख्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि बंधूंनी आपण उपस्थित राहिलेला आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो। सर्वप्रथम अभियोजन काय आहे या संदर्भात 5 ते 10 मिनिटात आपल्याला मी त्याचं विवेचन करतो की ज्यावेळेस जे काय आपले बृहन्मुंबईमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील काही कारणानिमित्त रेखावलेले जे एसआरएचे प्रोजेक्ट आहेत, अशा प्रोजेक्ट मध्ये अनेजर बोर्ड म्हणजे आपली गव्हर्नमेंट प्रमोशन बोर्ड पात्रता निश्चित झालेली आहे आणि पात्रता निश्चित होऊ नये तो प्रोजेक्ट आज अखेर अपूर्ण आहे। तर अशा प्रोजेक्ट मध्ये तुम्ही जर त्या आपल्या घराची किंवा झोपड्याची खरेदी विक्री केलेली असेल तर त्या खरेदी विक्रीला शासनावर मान्यता नव्हती आणि ज्यांनी खरेदी केलेली आहे तुमच्यापैकी काही कोर्टात तसे तर त्यांना शासनावर मान्यता मिळत नव्हती। त्याचं एकमेव कारण असं होतं की त्याचं परिशिष्ट 2 पात्रता निश्चित झालेली आहे। तर या गोष्टी निदर्शनास आल्यामुळे वारंवार लोकप्रतिनिधी यांनी सभागृहात मागणी मांडली आणि 1 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय अभय योजनेचा निर्णय झाला। यामध्ये प्रामुख्याने जे अभय योजनेचे निकष आहेत त्यामध्ये तुमचं जे पात्रता आहे जे अनेक 2 आपण असं म्हणतो 2 पत्र 2 ती पात्रता प्रामुख्याने 1/1/2011 पूर्वी निश्चित झाली असणं गरजेचं आहे। म्हणजे 1/1/2011 या तारखेला जर आपली पात्रता निश्चित झालेली असेल तर ते सर्व लाभार्थी आपल्याला या योजनेमध्ये घेता येतात। यामध्ये दुसरी जी महत्वाची अट आहे ती म्हणजे आपला त्या ठिकाणचा रहिवास। समजा ते झोपडं जर आपण 1/1/2011 मध्ये जे पात्र व्यक्ती आहेत त्या मध्ये व्यक्तीकडून खरेदी केलेला आहे आणि तुमचा आजही झोपडे जागेवरती आहे आणि तुमचा त्या ठिकाणी मागच्या 1 वर्षापासून सलग रहिवास आहे, तर असा तुमचा रहिवासाची खात्री करून तुम्हाला त्या ठिकाणी पात्र करता येतं। ज्या ठिकाणी काही न्यायालयाचे आदेश झालेले आहेत किंवा त्या ठिकाणी
झोपड्या तोडल्या गेलेल्या अशा ठिकाणी सरपाणी करून अशा तोडलेल्या झोपडीच्या ठिकाणी तुमचा झोपडी तोडण्यापूर्वी 1 वर्ष अगोदर रहिवास होता का याची खातरजमा करून आपली पात्रता जी आहे ती निश्चित करण्याची तरतूद आहे. यामध्ये आणखी एक पुढची जी प्रामुख्याने अट आहे की ती म्हणजे त्या ठिकाणी आज जर आम्ही एखादा अर्ज गोळा केल्यानंतर सरपाणी लावली जाईल त्याच्या तुमच्या झोपडीच्या ठिकाणी आमचे सर्व आयुक्त सुद्धा त्या ठिकाणी भेट देतील आणि भेट देऊन तुमचा रहिवास त्या ठिकाणचा ते निश्चित करतील. निश्चित करण्यात केल्यानंतर सक्षम अधिकारी यांच्याकडे फाशीजोडीच्या स्वरूपात आदेश पारित केले जातील आणि आदेश पारित केल्यानंतर तुमचं सुधारित मॅनेजर 2 म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून खरेदी केलेले आहे त्यांचं नाव कमी होऊन तुमचं नाव मॅनेजर 2 ला लावण्याची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ही योजना खरं तर 1 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे. या योजनेला पहिली मुदत होती 31 डिसेंबर 2024 पर्यंत परत शासनाने मुदत वाढवून 1 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंत परत मुदत वाढ दिलेली आहे आणि परत जर आणखी विचार देत आहे तरी आमच्याकडे आणि आपल्या सर्व जे प्रलंबित अर्ज आहेत की जे तुम्ही केलेले आहेत 31 मार्च पूर्वी त्याची त्रुटी पूर्तता या ठिकाणी आम्ही पूर्ण करू. ज्यावेळेस आम्ही सहभागीला त्या ठिकाणी येऊ त्यावेळेस आपण काही कागदपत्र दिले तरी त्या ठिकाणी यासाठी मार्फत घेतले जातील आणि आपले काही नव्याने जे अर्ज असतील ते मुदतवाढीच्या आधी लावून ते आम्ही जमा करू या ठिकाणी आणि त्याची पूर्ण या ठिकाणी आम्ही प्रोसेस करू. आता या ठिकाणी 3 ठिकाणी आपल्याला काउंटर लावलेले असतील. सक्षम प्राधिकारी 4 आहे, सक्षम प्राधिकारी 5 आहे, सक्षम प्राधिकारी 6 आहे. तर आपल्या एरियाची आम्ही गावाची यादी त्या ठिकाणी लावलेली आहे. आपल्या गावाकडून त्या ठिकाणी आपण अर्ज सादर करायचा. या ठिकाणी जर तुमच्याकडे अर्ज नसेल तरी काही आम्ही त्या ठिकाणी अर्ज घेऊन आलेलो आहोत. अर्जामध्ये 2 प्रकारचे वेगवेगळे अर्ज आहेत. पहिला अर्ज असा आहे की जर झोपडा जोडणी जागेवर आहे तर त्याचा अर्ज वेगळा आहे आणि झोपडी तुटलेली असेल तर त्याचा अर्ज वेगळा आहे. त्या अर्जासोबत एकदम साधा अर्ज आहे. तुमचं नाव गाव आहे, त्यानंतर तुमचा पत्ता आहे, तुम्ही कोणाकडून खरेदी केलेली आहे त्याचं नाव गाव त्या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यानंतर तुमचं मॅनेजर 2 म्हणजे पात्रता कधी निश्चित झाली तुमच्या सदर स्कीम मध्ये तर त्याचा दिनांक आपल्याला नमूद करायचा आहे. त्याची एक कॉपी आहे ची आपल्याला त्यामध्ये जोडायची आहे आणि तुमचं आधार कार्डची कॉपी द्यायची आणि फोटो द्यायचा. तेवढा साधा अर्ज तुम्हाला अर्ज आहे. त्याबरोबर 2 असे घोषणापत्र आहेत. एक स्वयं घोषणापत्र आहे तुमचं की तुम्ही हे सर्व लिहिलेलं आहे ते बरोबर आहे आणि बाकी तुझं काय गोष्टी त्यामध्ये आहे आणि दुसरं आहे की स्वयं साक्षरकरणाचं घोषणापत्र म्हणजे प्रत्येक पानावर तुमच्या स्वतःची स्वाक्षरी कुठे राहिलेली नाही म्हणजे घोषणापत्र आहे. अशा 2च फक्त गोष्टींची पूर्तता या ठिकाणी आम्ही करून देऊ. आपला अर्ज परिपूर्ण भरून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी. यावरही ज्याच्याकडे काही कागदपत्र असतील त्यांनी पण कार्यालयात जमा केले तरी चालेल ह्या कामच्या अनुषंगाने किंवा ज्यावेळेस आमचे केंद्रीय अधिकारी आपल्या गृहभेटीसाठी येतील त्यावेळेस आपण जमा केले तरी चालेल. सध्या हा उद्देश पुन्हा एकदा फक्त रिपीट करतो. 1/1/2011 पूर्वी आपल्याला झालेला असेल आणि 30 ती मार्च रोजी अपूर्ण आहे. एसआरएक्स सीओनी ते एक अनुसूची तयार करून त्यामध्ये आपल्या स्कीमचं नाव टाकलेलं आहे आणि त्या स्कीम मध्ये लोकांना यामध्ये फायदा घेता येऊ शकतो. हे करत असताना आपण ज्यांच्याकडून ते खरेदी केलेलं आहे ते खरेदी विक्रीचा पुरावा म्हणजे जे काय आपण स्टॅम्प पेपरवर खरेदी विक्री व्यवहार केला ते आपल्याला त्याची झेरॉक्स कॉपी आणि स्वतःची सही करून त्यावरती द्यावी लागेल. एवढे सगळे कागदपत्र गोळा करून यानंतर आमच्या अनुषंगाने आम्ही पुढचा निर्णय यामध्ये घेऊन आपल्या कोणाच्या काही शंका असतील तर या ठिकाणी आपण विचारू शकतो. 2003 मध्ये 4 मध्ये आम्ही लोन घेतली होती एका गृहस्थाकडून. तर एनएक्सी 2 मध्ये 95 मध्ये त्याचं नाव होतं. 2007 मध्ये आमच्या अलॉटमेंटमध्ये बिल्डिंग सेक्टर येत आहे पण त्यामध्ये अजून आमचं आता एनएक्सी 2 मध्ये नाव लागलं. तर त्यासाठी काय करू शकतो? तुमचा इलेक्शन 2003 ला आहे. आमचं नाही पूर्वीचे बरोबर 95 तेच बदला 1/1/2011 ह्या तारखेपूर्वी एनएक्शन झालेला आहे. परंतु ती स्कीम आमची पूर्ण झालेली नाही आणि तुम्हाला घर मिळालं नाही. घर मिळालं हा सेंट्रल एसआरमध्ये त्यांना तुमच्या मूळ मालकांना मिळालं. हा त्यांना भेटलं पण पोझिशन लेटर आणि एसआर फोटो पासपोर्ट दोघांचं नाव पोझिशन लेटर वर पहिलं फर्स्ट मालकाचं नाव आहे. तुम्हाला काय करावं लागतं जर तुमची खरेदी विक्री व्यवहार पूर्वी झालेला आहे परंतु मूळ मालकाला घराचा लाभ मिळाला नाही तर तुम्हाला एक अर्ज करावा सक्षम प्राधिकरणाचा की ते मॅनेजर मधलं नाव बदलण्यासाठी आणि दुसरं तुम्हाला करावं लागेल सहकारी विभागाची सरीच्या ती लॉटरी कॅन्सल करायची. ओके पण आता मूळ मालक नसेल तर तक्रार झाली मूळ मालक जर नसतील तिथं तर त्या ठिकाणी ते आहेच नाही. त्यामध्ये कसं आहे ते अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. अर्धन्यायिक प्रक्रियेमध्ये समजा अ व्यक्तीकडून ब कडून क हस्तांतर झालेला आहे आणि अ आणि ब व्यक्ती आजवरती अस्तित्वात नसतील आणि क व्यक्तीने अर्ज केला की माझ्याकडे हस्तांतर झालेलं आहे मला पात्र करा. त्यामध्ये आपण सर्वांना नोटीस काढतो. समजा ते रेकॉर्डला ते नोटीस सर्वांनी कृतीचा बजावणी झाली
हे जर बाबा नसतीलच तर तुमच्याकडून एखादं आम्ही शपथपत्र घेऊन तुमच्याकडून शपथपत्र घेतलं जातं की आम्ही जात नाही त्या ठिकाणी आणि तुमची जी सोसायटी आहे आणि विकास आहे यांच्याकडून आम्ही पत्र घेतो त्यामध्ये तुमच्या नावे करायला हरकत नाही आणि ते तुमच्या नावाने केलं जातं. सक्षम अधिकारी आणि दुसरी तुम्हाला दोन ठिकाणी अर्ज करणार पहिला अर्ज सक्षम अधिकारी करताना तो अर्ज ह्याच्यामध्ये मूळ मॅनेजरला जे नाव आहे त्याऐवजी तुमचं नाव दाखल करणार आणि दुसरा अर्ज करताना तुम्हाला सहकारी विभागात जी लॉटरीनं मूळ मालकाला अलॉटमेंट झालेली ते रद्द करणार. प्रश्न तसाच आहे फक्त फरक एवढाच आहे की समजा जेव्हा अलॉटमेंट झाली होती अलॉटमेंट होण्याच्या अगोदरच आम्ही ती चाळीस विकून घेतली होती. ती जी व्यक्ती होती ती विकून युपीसी होती ती गावी पण निघून गेली. आता ती म्हणजे ते लिहायला पण तयार नाही. पण सेम केस मध्येच आहे की अलॉटमेंट झाली एनेक्सर 2 मध्ये त्यांचं नाव होतं आमचं आलेलं नाहीये तर सेम प्रोसिजर फॉलो करायला. मग एसआरए मध्ये तुमचा प्रश्न असा आहे की जर एसआरए मध्ये करायचं असेल तर तिथे कुठे माळ्यावर कुठे भेटायचं. आता आमचं गाव कुठे आहे मोगरा मोगरा आहे तर इथं आपले सक्षम प्राधिकारी 4 अधिकारी असते त्याच्याकडे आपण करू शकतो. धन्यवाद. की अनेक सगळे नाव आल्यानंतर पोझिशनच्या वेळेला बघितला पिरियड जातो आणि नंतर त्याच्या पोझिशनच्या वेळेला बिल्डिंग मध्ये घरं मिळतात. पण अशासाठी आता जर एसआरए आमच्याकडून फॅमिली रजिस्ट्रेशन करून 50,000 रुपये घेतात. मग तुम्ही आता असं सांगते की सर्व जेवढे खरेदी विक्री आहे केलेली आहे त्याची का नियम लागू शकतो. मग हा फरक किती जाणवतोय. ते अभियोजनामध्ये काय केलं नाही बघा हस्तांतरणासाठी शुल्क जे आहे तर हस्तांतरणासाठी शुल्क 40,000 आहे. आपल्या रेसिडेन्शियल आणि कमर्शियल 40,000 आहे आणि अभियोजनामध्ये वाढीव 25,000 आणि 50,000ची पैसे द्यावं म्हणजे तुमचा हस्तांतरणासाठी ते शुल्क आपल्याला भरावंच लागेल. त्यांना पण भरावं लागेल. तुमची शंका बरोबर तुम्ही काय म्हणता की अभियोजन आम्हाला पैसे भरावे तर त्यांना भरावं लागतील त्यांना पण ते भरावं लागतील तुम्हाला पण भरावं लागतील. पहिले हस्तांतरण शुल्क आहे ते 40,000 जर आपलं निवासी वापर असेल आणि अभियोजनेमध्ये तुम्हाला आपण ट्रान्सफर करत आहोत म्हणून 25,000 असे 40 आणि 25 65,000 रुपये दोघांना पण भरावे. हे तुम्ही सांगता हे झोपडीसाठी सांगता पण प्रत्यक्षात ताबा मिळाल्यानंतर घर मिळाल्यानंतर आताची परिस्थिती अशी आहे की सोसायटीची एलओसी घेतल्यानंतर एसआरए स्टॅम्प रजिस्ट्रेशन करावं लागतंय त्यांच्याशी खरेदी आणि 50,000 रुपये भरायला लागतात. त्याच्यावर असा नियम होते की स्टॅम्प एवढे पैसे एसआरए भरावे लागतात. तर त्याच्यामध्ये आता असं केलं की 50,000 रुपये आणि निवासी काय आणि स्टॅम्प रजिस्ट्रेशन पण ते तुम्ही सांगताय झोपडपट्टीसाठी पण आता तुम्ही विश्लेषण करताना असं सांगितलं त्याचा जो प्रश्न मगाशी होता तो असा प्रश्न होता की मी 2003 ला घर घेतलं पण 7,000 मला घर मिळालंय त्यांच्याकडून घेतलं त्यांना नाही त्यांच्याकडे आहे ना ते दावा त्यांच्याकडे आहे घर त्यांनी खरेदी केलाय म्हणजे नाही त्यांना अलॉटमेंट सरकार तुम्हाला नसेल मूळ वर्गाच्या नावाने त्यांना जे घर मिळालंय मला तर 2007 ला मिळालंय आणि आपल्याला 10 वर्षाचे आहे अभययोजनेमध्ये जायची गरज काय त्यांना तर 10 वर्षामध्ये ट्रान्सफर असंच भेटतंय ना. त्यांना अभययोजना जायची गरज नाही त्याची शंका समोर त्यांना भाग सांगा त्यांना जायची गरज नाही. कसं आहे माहिती का अलॉटमेंट झालेलं आहे आपल्याकडे 5 वर्षाची अट आहे त्याची वाट बघायची आपण की त्याच्या आधी ट्रान्सफर होणार. एक लक्षात घ्या अभययोजना ही झोपण्यासाठी गाड्यासाठी नाही. लक्षात घ्या की तुमचे स्कीम रेगाळीमध्ये काय झालेलं आहे काही कारणांनी स्कीम पूर्ण झालेली नाही तुमच्या झोपड्या जागेवर आहे किंवा तुटलेला आहे आणि झोपड्याचा हस्तांतरण झालेला असेल तर ती अभययोजना आहे. अभययोजना गाड्यासाठी तुम्हाला जे अलॉटमेंट झालेले आहे त्यासाठी लक्षात. अजून एक प्रश्न आहे योजना रखडली आहे पण आता पूर्ण झाली ती योजना ज्या वेळेला 2018 मध्ये गाळा घेतला गेला किंवा घर घेतला गेला परंतु आता लेटेस्ट जर योजना पूर्ण झाली असेल तर मग काय यामध्ये काय केलं सीओ एसआरए जे आहे त्या सरांनी काय केलेलं आहे की रेगाळलेल्या स्कीमची यादी तयार केली आणि त्या ज्या सोसायटीची त्यामध्ये नाव आहे त्यांना त्याचा लाभ घ्यायचा. समजा आता तुमचं गावाची स्कीम पूर्ण झालेली आहे तुमचं नाव जर त्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला लाभ घेता तुमचं नाव जर त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला लाभ. मला काय तुम्ही असे अंडरलाईन करा की फक्त झोपडीमध्ये असणाऱ्यांनाच योजना लागू आहे ज्यांना गाळा मिळाला त्यांना ही योजना लागू आहे अभययोजना अंडरलाईन करा बरोबर ही झोपण्यासाठी. हॅलो मी गुरु अंगणदेव सोसायटीतून बोलतोय. आमची सोसायटी तयार झाल्या 2008 मध्ये डेव्हलपमेंट मध्ये गेली. आज जवळपास 15 वर्ष आमच्या सोसायटीला पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सोसायटीमधून रूम नंबर 31 ह्या रूमला परवाच्या दिवशी सकाळी 12 वाजता सील करण्यात आलं. गजानन धुमाळ असे व्यक्ती आलेले होते नायब तहसीलदार म्हणून आणि त्यांनी तो रूम सील केलेला आहे.
साहेब मला सांगा, आज त्या रूमला 15 वर्ष होऊन गेली. 15 वर्षानंतर रिफिल करता सगळं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन म्हणजे चेक पेमेंट करून तो रूम खरेदी केलेला आहे. असं असताना आमच्या एक संस्थेच्या सभासदावर अन्याय होतो. वायकर साहेबांना भेटून प्रत्येक ज्यावेळेला त्याच्या वेळेला नोटीस आली त्यावेळेला त्यांना मी भेटलो होतो. त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं, मी एसआयला जाऊन भेटलोय आणि मी तसं त्यांच्याशी बोललेलो आहे. तुम्ही अजिबात काही गडबड करू नका, तुमच्याकडे एसआय किंवा कोणीही येणार नाहीये. पण 4 दिवसापूर्वी पण मी साहेबांना भेटलो, मला सांगितलं तुम्ही निघा, मी बोललो झालेलं आहे, कोणी येणार नाही. परवा दिवशी तो रुटीन झालेला आहे. मला एवढं म्हणायचं आहे की माझी यामध्ये आपले इथे जिल्हा अधिकारी आहे ते आपल्याला हॅलो कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे आपण ती घेऊन कायदा तर एक सांगतोय आपण त्याचं गट आणि अगोदर विकत घेतलेला आहे त्याला कनेक्टिव्हिटी आहे सर्व काही सांगतोय आपल्याला. आणि तुम्ही त्याची आता आपण बैठक देखील लागलेली आहे की कोणाचे बाबा असं काय असेल तर त्याच्या नावावरती आलं पाहिजे. आणि तुम्ही कशी काय कारवाई करता म्हणजे कायद्याने म्हणजे कोर्टाला तुम्ही सांगायला पाहिजे. कोर्टामध्ये जर असा एखादा व्यक्ती असेल तर सांगायला पाहिजे आमचा कायदा असा आलाय आणि कोर्टाने तुम्ही झालेला राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने केलेल्या कायद्याच्या अनुषंगाने कोर्टात निर्णय देतं. तर तुम्ही एका बाजूला असे नियम आणि नियमावली करायची आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाला माहित नसेल आणि त्यांना जर बाहेर काढलं जाणार आहे तर हे चुकीचं होणार आहे. सांगा ना मला आपण आता कशासाठी बसलेलो आहे की त्यांची कनेक्टिव्हिटी असेल त्यांची घरं नावावर वगैरे झाले ज्यांची कनेक्टिव्हिटी आहे घेऊन चालले ती योजनेला 10 वर्ष 15 वर्ष होत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये इंटरनेट करू शकत नाही ना 3 येऊ शकते किंवा 3 सी करायचं कुठे येऊ शकत तर त्यांना कसं काय बाहेर काढलं तुम्ही लोकांनी. सर बघून घेतो याच्यामध्ये. मला सांगा आपण आता इथे जे शिबिर लावलेलं आहे ही लोकांचं त्यांनी खरेदी केलेली आहे त्या खरेदी केलेल्या लोकांनी त्यांची कनेक्टिव्हिटी त्याला तर आपण घराला सांगितलं एका कायद्याने मला बोलता येईल त्याचं कळतं त्याला कळतं त्या विचाराला बाहेर काढल्यामुळे त्याला असं काही वेदना असते ते आपल्याला काय नाही. त्यामुळे बाकी त्यांनी गप्प बसा जरा. तुम्ही कायदा आहे तुम्ही कायदा तुम्ही खरं थांबवायला पाहिजे की नाही बाबा आता कायदा मी बसलेला आहे की बाबा 10 वर्षांपर्यंत असेल तर ती योजना आता कंपनीला विकू शकतो आणि दुसऱ्या ह्याने आता आहे मध्ये किंवा 3 मध्ये आपण जे बदल केलेले आहे त्यामुळे त्यांनी 10 वर्ष 15 वर्ष केलेले आहे मग तुम्ही तुमचा 3 कसं काय लागू होतो 15 वर्ष ज्या ज्या घराला झालेलं आहे मात्र आम्ही घराला केलेलं आहे मग 15 वर्ष 10 वर्ष होऊन गेला तो विकेल नाही काही तुमच्या कायद्याप्रमाणे आपल्या बरोबर. तुम्ही हायकोर्टची ऑर्डर त्यावेळेला तुमचं बरोबर आहे बरोबर की याची कारवाई केलेली चुकीची आहे. लोकांचं पण सांगतोय कायदा कसा राबवला पाहिजे. आम्ही बोलताना एक कायदा बोलतोय आणि राबवताना दुसरा कायदा आणतोय ते चुकीचं होईल. साहेब मी कधी भेटू? आजच आज संध्याकाळी पुन्हा सक्षम 4 ओके थँक्यू. हॅलो हॅलो मी अनिल चौधरी बोलतोय डॉक्टर शिवदास एसआरआय चौकाळी गृहनिर्माण संस्थेमधून. मी 2007 मध्ये डोंगर खरेदी केलं आणि 2015 मध्ये ते तोडलं आणि आमच्या ऍडिक्ट 2011 मध्ये आलं. तर मी या योजनेमध्ये माझ्या परीक्षेचा 2 मध्ये नाव येऊ शकतं का? त्यासाठी मी एसआरआयला सांगू इच्छितो 2011 यासाठी केलं आहे. 2000 आपल्या 1995 होतं बरोबर आहे एसआरआय प्रमाणे. नंतर आपण मला वाटते 25 मे 2016 रोजी कायदा केला की 2000 पर्यंतच्या बरोबर 2015 मे ला 25 मे मला तारीख आहे. तर त्यावेळेला आपण कायदा केला की 95 नाही तर 2000 पर्यंतच्या लोकांना आपण पात्र केलं. त्याच्यानंतर आपण एक 2018 काय केलं 2011 ला आपला सेन्सास झाला होता आणि सेन्सास झालेली ती डेडलाईन आपण पकडून 2011 पर्यंत सशुल्क त्याच्यामध्ये ऍड केलं आणि त्या पद्धतीने आपण ते घरटे देतो. त्यामुळे तुम्ही पात्र होऊ शकता. सर मला अजून एक विचारायचं आहे की मी ना एसआरआयला 11/11/2024 ला अप्लाय केलंय फाईल टाकले यासाठी. आता इथे आपल्या तुमच्या दरवाजात आहेत ना आता घ्या ना. मी आता ओसी दिले तर चालेल कारण मी बीएमसीला पण फाईल दिली आहे डिसेंबर मध्ये. ओके ऍक्सेप्ट करतील ना ओसी. थँक्यू सर. हॅलो 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 मी गोरेगाव पूर्व आमची सोसायटी गोकुलधाम साईला आहे. आम्हाला 2004 साली पोझिशन मिळालेलं आहे. सिटी कमिशनला आम्हाला परमिशन कागदपत्र दिलेलं आहे. आज 20 वर्ष झाली. 20 वर्षानंतर एसआरआयला आम्हाला नोटीस सेक्टरमध्ये विकासक याने कागदपत्रानुसार मॅनेजरमध्ये नावच चुकीचे नावं वेगळ्या धंद्यात माझी टाकलेले आहेत आणि त्याचा विवरण जर आलाय गरीब जनतांनी त्या काढते त्याच्यावरती की तुमचं हे नावाचं गरज नाही. म्हणजे एका बायकोने जन्म द्यावा त्याला मोठं करावं असं झालं की हा इथं आईवडीलच नाहीये तुमचा भाव वेगळाच आहे मोठं आमच्या लावले नाव वेगळं दिलं आहे आणि असा जर अन्याय विकासाकडे होत असेल त्या विकासकाला तुम्ही काय यादीमध्ये घ्या किंवा त्याच्याकडून जे काय असेल ते किंवा 22 सैनिक आहे
त्याच्या 22 तारखेला सिनेमा दाखवले कुठल्या आधारे आज 60-70 वर्षांची जी लोक गाडीमध्ये झोपणार आहे त्यांना सिनेमा दाखवलेला आहे आणि त्यांची परिस्थिती येत नाही की सिनेमाची त्यावेळी आपलं नाव करायचं मला वाटतं त्या नोटीस आले त्यावेळी आम्ही त्यावेळी पण आमची लागलेली आहे आम्ही सगळं देऊन सुद्धा अजूनही नोटीस येत आहे की तुमचं घर 40% नाही काय करायचं त्याच्यामध्ये काय मूळ झोपतं काय दोष आहे नमस्कार. गोकुळधाम साईराम सरकारी गृहनिर्माण संस्था या संदर्भात आपला जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि आपलं निवेदन माननीय खासदार साहेब नाही ते या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यामध्ये संयुक्त बैठकीची आपण मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्या पद्धतीने सर आम्ही संयुक्त बैठकीच्या मध्ये आयोजित करतो आणि आम्ही त्याबद्दल आपल्याला कळू. नमस्कार. पहिला आधी मला 4 वाजता काही अनेक आपल्या लोकसभेच्या दृष्टीने एक बैठक मी आता मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये 4 वाजता लावलेली आहे. जोगेश्वरीचे जे तुमचे म्हणजे शिवाजीनगर त्यानंतर हरिनगर याच्या संदर्भामध्ये बाकीचे माझे जे काही विषय आहेत की आपल्या विभागाला आणखी काही अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून म्हाडाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पीएमपीपी कॉलनीचा प्रश्न आहे आपला ते गोळे घेतलेला आहे त्याचं सर्वोदय नगरचा आहे अशा अनेक प्रश्नाच्या अनुषंगाने 4 वाजता बैठक आहे. आज आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी झोपडपट्टीच्या मागणीसाठी कागदपत्र संकलनाचं शिबिर लावलेलं आहे ज्यांनी जे कागदपत्र आणले ते आज भरून द्या आणि ज्यांचे काही डिस्प्युटेड असेल तर आपण पुन्हा एकदा आता तुम्हाला फोन नंबर दिलेले आहे त्याच्या अनुषंगाने नाही झालं तर पुन्हा आपण 15-20 दिवसांनी किंवा महिन्याने पुन्हा अशी एक बैठक घेऊ आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आता ज्या पद्धतीने या सर्व संबंधित अधिकारी आलेले आहेत त्यांनी ज्या पद्धतीने बॅच केलेली आहे म्हणजे सक्षम प्राधिकरण 5, 4 आणि 6 त्या लोकांच्या इथे तुम्ही त्यांचे प्रश्न मांडा आणि आपण आजची आणि तुम्ही सर्वांनी कामाला आपलं नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा कृतीमध्ये देखील येणं गरजेचं आहे आणि मला पुढची मीटिंग असल्याप्रमाणे आजची बैठक मी करतो. एक माझा प्रश्न आहे इकडे समोर मी बिंद्रा कॉम्प्लेक्स मधून आलोय आणि माझे मी प्रतिनिधित्व करतोय त्यांचं आम्हाला असं कळलं की अभय योजना आहे खरेदी विक्री केलेला व्यवहार आहे. आम्ही 2003 मध्ये माझ्या मिसेसच्या नावाने रूम घेतला होता बिंद्रा कॉम्प्लेक्स मध्ये रिसेल मध्ये 1 वर्षच पूर्ण झालं होतं. आज 20 वर्ष पूर्ण झाली आहे सर. म्हणूनच तुम्हाला म्हणजे मी याच्यामध्ये जी एंट्री केलेली आहे ना बिंद्रा कॉम्प्लेक्स मध्येच केलेली आहे. तुम्हाला वाचवत इथपर्यंत आलेलं आहे बरोबर आहे ना. ज्यांनी साडीमध्ये खरेदी विक्री केली आहे त्यांच्या काही शंका असतील पण त्या तुम्हाला सर्व नीट करणार आहे तुमच्या मागणी घेतली असेल तर कायद्याच्या पण आमचा सर एकदम लहान प्रश्न आहे नाही तुमचा माहिती हा प्रश्नाच्या अनुषंगाने विधानसभेमध्ये उत्तर देखील दिलेलं आहे आणि तुमच्या छानी ही सुरू झालेली आहे की 10 वर्षाचं 5 वर्ष करावं हे बिंद्रा कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून झालेलं आहे. लक्षात ठेवा 10 वर्षाचं 5 वर्ष करायचं नवीन लोकांसाठी ऑलरेडी आम्ही आहे त्यांचं झालेलं आहे. ज्या व्यक्तींचं जे झालेलं आहे ना त्या तिथूनच त्यांनी मला स्पष्ट केलंय की तुम्ही जी ऍक्शन घेतली ती चुकीची घेतलेली आहे सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्यावरती आता ऍक्शन होणं गरजेचं नाहीये. फक्त म्हणजे काय आता म्हणजे आम्ही घेऊ शकत नाही बाहेर तुम्ही आता नक्की घ्या तुम्ही नक्की घ्या कोणाला विकायचं आहे काही तुम्ही म्हणाला कोणाचं लग्न आहे झोपडच तयार करा तुम्ही. नाही सर एवढं नाही करायचं आहे कारण तुमचं जे काही म्हणणं आहे ना ते तुमचं ठीक आहे सर. ओके धन्यवाद. मी खासदार रवींद्र वायकर साहेब ज्यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न म्हणजे स्लम रिडेव्हलपमेंट याबाबत अनेक वर्ष रखडलेले जे प्रश्न त्यांच्यामध्ये मीटिंग लावलेले आणि फार मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आले. साहेब काय सांगाल ज्या पद्धतीने महत्वाचा प्रश्न आज आपण घेतात एसआरएचा आणि अनेक विषयांचे लोकांना एसआर जाऊन सोडता येत नाही पण तुमच्या माध्यमातून सुद्धा दिसत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने याची दखल चांगल्या तऱ्हेने घेतलेली आहे आणि एसआरए मध्ये लोकांना सदनिका मिळायला पाहिजे या दृष्टीने कायदे देखील आता सुस्पष्ट केलेले आहेत आणि सिम्प्लिफाय केलेले आहेत. ज्यांचे एसआरए झालेले नाहीये त्यांना त्या विकासकांना 13(2)च्या अखत्यारीमधून काढून टाकण्याचे देखील अधिकार आहेत आणि जे त्याच्यामध्ये चांगले करत असतील तर त्यांना सपोर्ट करण्याचे देखील शासनाचं धोरण आहे. परंतु या इथे जी बैठक घेतलेली आहे त्याच्या माध्यमातून की झोपडपट्टीमध्ये ज्या वेळेला अनेक्सर 2 बनतो म्हणजे परिशिष्ट 2 बनतं त्यावेळेला काहींची नावं नसतात घरावरची नावं टाकलेली नसतात कोण नसतं किंवा कोणी खरेदी विक्री केलेली असते तर यावेळेला काही लोक असेच राहून जातात अडून जातात. अशा लोकांसाठी त्यांना त्यांचं हक्काचं घर काही लोक राहतात पण नावावर नाही
कोणाकडे विकत घेतलेला आहे तो आणखी काहीतरी करत असतो. यासाठी शासनाने BR काढला होता 1 ऑक्टोबर 2024 रोजी. त्याच्या अनुषंगाने खरेदी विक्री करताना झोपडपट्टी करताना एक जी अभय योजना केली आहे किंवा परिशिष्ट 2 मध्ये नावं आहेत त्यांच्यासाठी हा BR काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकरण 5, 4 आणि 6 सर्व नायब तहसीलदार उपजिल्हा अधिकारी हे सर्व या ठिकाणी आले की जेणेकरून माझ्या लोकसभेमध्ये नव्हे तर पूर्ण मुंबईमध्ये जे काही चालू असतील तर त्यांनी देखील याची दखल घ्यावी. तुमच्यामुळे लोकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा लोक आहे. तुमच्या मागे सगळे न्याय मिळावा अशी लोकांची अपेक्षा काय लोकांना न्याय मिळण्यासाठी अधिकारी शासनाच्या माध्यमातून अधिकारी तुमच्या दरवाजात आलेले आहेत त्याचा फायदा लोकांनी घ्यावा. थँक्यू सर. धनश्री मयेकर शेठ, काय सांगा धनश्री, ज्या पद्धतीने आज एसआरएचा महत्वाचा मुद्दा खासदार रंजन वायकर साहेबांनी घेतला आणि या ठिकाणी सक्षम अधिकारी जे आहेत सगळे एसआरएचे ते या ठिकाणी आले आणि लोक प्रश्न मांडताना दिसत आहेत. तुमचा काय प्रश्न होता किंवा तुम्हाला काय अडचण म्हणायचं? माझा हा प्रश्न होता, मी 2006-09 मध्ये रूम खाली आमची झोपडपट्टी तुटलेली, तर आम्ही भाड्याने भांडुपला गेलेलो, तर अजून आम्हाला रूम भेटला करोनाच्या याच्यामध्ये का अजून येणं झालं. अजून आम्हाला भेटत आले तर नंबर शोभा आत्माया नावाचा आणि आलाय, तर आम्ही खरेदी विक्री केलं नाही, मग तिचं नाव का आलं त्याच्यावर हे मला बोलायचंय. आणि आम्हाला सासूसाहेब नोटीस येतात, आमचा 5वा रूम आहे. आधी काय बोलतात तिकडे टाळाटाळी करत राहतात, ह्याला भेटा नलावडे होते सगळे होते, पण कोणीच लक्ष मी बांधवायला पण टाकलेलं आहे, म्हणजे सगळे पुरावे आहेत. ते काय बोलतात हे झोपड्यांसाठी आहे, याच्यासाठी सगळं असंच बोलतात. मग आम्ही करायचं का? घरी सासू सासरे आता आम्ही घेऊ शकत नाही. खासदार साहेब बोलले बघतो म्हणून ज्यांनी केले प्रॉब्लेम त्यांना बघायला पाहिजे पहिलं, तर हे पोचलं पाहिजे ना आमच्या मालकात नाही देत. मग त्याचा रूम त्याला दिला, आम्ही करणार काय? उद्या बाहेर काढलं तर आम्ही घेऊ शकत, आमच्या ऐकत नाहीये, आम्हाला जीव द्यायची पाहिजे, बाकी काही होणार नाही. स्वतःच माझ्या सासू सासऱ्यांचं नेमकी सगळं आम्ही तर कोणाला विकत नाही, खरेदी नाही केले, काही नाही. दिलं माझ्या आलेचा नंबर आहे, त्याच्यात शोभा आत्मायांचं नाव टाकलंय, मला अलिमेंट लेटर हे चालत नाही ना, किती पैदा मारणार, किती कार्य करणार. आणि म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलोय तर ते आता झोपडपट्टीचं होतं, पण याच्यावरती न्याय झाला पाहिजे, आता आम्हाला जीव द्यायची पाहिजे. आपण या ठिकाणी आलेला आहात, एसआरएचा विषय अधिकारी आहेत, काय विषय तुमचा आहे? आमचा विषय हा एकच आहे की ह्याने अभय योजनेचे फॉर्म भरायचे, तिथे भरायचे, शिबिर लावलंय मान्य आहे, पण ज्यावेळेला एसआरएच्या ऑफिस मध्ये लोक जातात त्यावेळेला लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांचं वेळेत काम करणं, साधारणतः 4 वेळेत तरी त्यांचं काम झालं पाहिजे, हे तर नक्की आहे. चांगले बोलत नाही आणि ते लोक आपल्याला तिथे मान्यता देत नाही, ते लोक तिथून येतात. खासदार साहेबांना आम्ही नेहमी सांगतो, मिटिंगच्या वेळेला नेहमी सांगतो, आणि खासदार साहेब त्या लोकांच्या कानावर पण घालतात, कारण एसआरएवाल्यांची ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला त्यांच्याशी खासदार साहेब बोलतात. आणि मला एक सांगा, ज्या वेळेला आता वायकर साहेबांनी मिटिंग लावली, थोड्या वेळाने आमदार लावते, थोड्या दिवसांनी नगरसेवक लावते, लोकांची धरपकड कशासाठी होते? लोकांना तुम्ही हे सगळं न करता एसआरए मध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही तिथेच लोकांकडून काम करून घ्या, लोक जातात तिथे त्यांची वेळेत कामं करा आणि लोक जातात त्यांचं म्हणणं ऐका, म्हणजे लोकांना पण धरपकड करत राहायला नको, याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा करत राहायला नको, किंवा तुमच्याकडे पण सारखे तुम्हाला पण असं फिरायला लागणार, कारण की लोकांची दिशाभूल होते. आज जीएमसी मध्ये जायचं ते पात्र करणार की एसआरए पात्र करणार हे लोकांना कळत नाहीये, त्यामुळे लोक दोन्हीकडे धावतात, बिल्डर तर धावाधावच करतात. साहेब आमचं 2009ला घरं तुटली आहेत, अपात्र होती म्हणून बिल्डरने आजपर्यंत लॉटऱ्या केल्या नाहीत. काही लोकांच्या काल लॉटऱ्यामध्ये काल पात्र होऊन सुद्धा लॉटऱ्या केल्यात, त्यांना लेटर येत नाही, काही नाहीये. खासदार आमदार आपलेच आहेत, आपण जातो वारंवार, पण ते एसआरएची जेव्हा मिटिंग घेतात तेव्हा ते अधिकारी ते चांगले बोलतात तिथे, पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या उडवाउडीची जी भाषा आहे, ती लँग्वेज आहे, ती अगदी म्हणजे बोलतात ना आम्ही की त्यांच्याकडे भीक मागायला जातो असं वाटतं, की आम्ही आमचं घर मागायला जातो. आणि घरांना 10-10 वर्षानंतर या 5-5 वर्षानंतर नोटीस येत असतील तर त्या लोकांनी काय करावं आणि जावं कुठे न्याय मागायला? एसआरएकडे मागणार, एसआरएकडे नवऱ्यांची घरं तर विकली जात आहेत,
सोसायटी विकते, आम्ही तर घरं विकली नाहीत आमची, मग सोसायटी विकते, मग त्याचा जबाबदार कोण? आम्ही ती एसआरए म्हणते की नाही सोसायटीला पकडा, सोसायटी म्हणते की एसआरएला पकडा, मग ह्याच्यासाठी आम्ही काय करावं? मेघवाडी चौकीला जातो, पण मेघवाडी चौकी त्याच्यासाठी नाहीये ना, कुठलाही गुन्हे दाखल करण्यासाठी आहे का? आम्ही घरं मागतोय, आम्ही तुमच्याकडे दुसरं काही मागत नाही. एकाची 4 घरं नाही दिले, ज्याची एकाची 4 घरं दिले त्यांनी खाली करावं आणि आम्हाला घरं आमची द्यावी आणि लॉटरी लवकरात लवकर करावी. आणि 122चा जो मुद्दा आहे तो ह्याच्यामध्ये घ्यावा मंत्रालयामध्ये साहेबांनी. मी वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्याचा मला काही मुख्यमंत्र्यांकडून अजूनही रिप्लाय आलेला नाहीये आणि तो आला पाहिजे, कारण आम्ही एक कार्यकर्ते आहोत, एक शाखा प्रमुख आहे मी त्या वॉर्डची. असताना न्याय भेटत नसेल तर मी जनतेला न्याय देऊ शकत नाही, हा माझा स्पष्ट वरण. आणि गोष्ट की अत्यंत चांगल्या पद्धतीने यांनी मुद्दा मांडला की ज्या वेळेला खासदार साहेब त्यावेळेला या ठिकाणी प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत ते चांगल्या पद्धतीने बोलतायत, पण त्या ठिकाणी जेव्हा एसआरएम जेव्हा सामान्य माणूस जातो तेव्हा त्यांच्याकडे कशा पद्धतीने वागणूक मिळते ही या ठिकाणी लोक सांगतायत. तुम्ही काहीतरी सांगत होते ज्या पद्धतीने पैसे भरायची वेळ येते तेव्हा असं काहीतरी सांगत होतं काय? मी जोगेश्वरी हरिनगर साई कृपा सेवा संघाचा अध्यक्ष बोलतोय. मंगेश नलावडे माझं नाव आहे. मी ज्यावेळी बीएमसी मध्ये गेलो आणि 30 फॉर्म मी सबमिट केलेत अभय योजनेच्या संदर्भात, ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की साहेब माझे असे फॉर्म आहेत तर तुमची किती फी आहे, तर त्यांनी मला सांगितलं की 3 प्रकारे तुम्हाला पैसे भरावे लागतील. एक तर ट्रान्सफर फी 40,000 रुपये, दुसरे आम्हाला एसआरएला 25,000 रुपये द्यावे लागतात ते, आणि तुमच्या घराची आतापर्यंत राहिलेली जी फी आहे म्हणजे जी आपण भरतो ना भाडं, ते मिळून असे 95,000 रुपये होतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काहीतरी म्हणजे असे ते बोलत नव्हते, पण त्यांनी लगेच मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं मी पत्रकार आहे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याशी बोलू नका, तुम्ही माझ्या कनिष्ठ सहकार्याशी बोला. आणि मग त्यांनी मला सांगितलं की साहेब बघा तुम्हाला 97,000 रुपये तर भरावेच लागतील कंपल्सरी, आणि त्याच्या व्यतिरिक्त काय असेल ते आम्ही आता सांगणार नाही, तुम्ही स्वतःहून मग ते सांगा काय ते असेल ते. एक प्रकारे तोच आहे. म्हणून मी आता साहेबांना ते विचारण्यासाठी आलो होते की अशा व्यतिरिक्त पण फी आहे की कन्फर्म 65,000 रुपये आम्हाला भरायचे आणि ते बीएमसी मध्ये भरायचे की आम्हाला म्हाडामध्ये जाऊन भरायचे, तर बीएमसी कडून आम्हाला काय द्यायचं? योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि ते कन्फ्युज करतायत, तर आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावं पहिली गोष्ट. आणि ज्यावेळी आम्ही बीएमसी मध्ये फॉर्म भरायला जातो तर त्यांनी आम्हाला ते जे काही त्यांच्याकडे जे आमच्यासाठी जे अधिकारी पत्र आहेत ते त्यांनी आम्हाला त्वरित द्यावे, त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही आमची मदत करावी. जय महाराष्ट्र. आज जो हे शिबिर घेतलेलं आहे हे मुळात काही लोकांना हे शिबिर म्हणजे कळलेलंच नाही. विषय अभय योजना म्हणजे काय की अभय योजना सुरू केली त्यामध्ये 40,000 रुपये आणि 25,000 असे 65,000 रुपये भरून जे मूळ मालक आहे, जो 95ला जो मूळ मालक आहे, जो एनेक्स 1 मध्ये जो आहे पात्र, त्याचे डॉक्युमेंटरी घेऊन आणि आपण ज्यांनी खरेदी केलेला तो दुसरा अपात्र झालेला आहे तो व्यक्ती, कारण झोपडं पात्र होतं व्यक्ती पात्र होत नाही, हा शासनाचा नियम आहे. त्याप्रमाणे दोन्ही कागदपत्र घेऊन एसआरए प्राधिकरणाकडे 4 नंबरमध्ये जाऊन ते डॉक्युमेंटरी आणि 65,000 रुपये भरून ते आपल्याला झोपडं पात्र करता येतं. आणि नंतर ज्या वेळेला योजना येईल त्यावेळेला अलॉटमेंट जी होते ती आपल्या नावाने दुसरा जो घेणारा खरेदीदार त्याच्या होती. आणि आज दुसरे जे एसआरए मध्ये ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेले आहेत ते अपात्र आहेत. त्या अपात्रांना स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन, एसआरएचे जे चार्जेस आहेत त्यांचे नाव ट्रान्सफर करण्यासाठी मूळ मालकाचं ऍप्लिकेशन की मी यांना विक्री केलेले आहे त्याचे डॉक्युमेंटरी घेऊन त्यांना या पद्धतीने हे करणार. आम्ही नंतर वायकर साहेबांची चर्चा करून विभागवार आम्ही या योजनेची अभय योजना जी आहे त्याचं शिबिर आम्ही विभागवार घेण्यासाठी आम्ही लोकांना जागृती करणार आहोत.